नमस्कार मंडळी, आज गुरुवार आहे आणि उपवास आहे. विसरूनच गेले, मग साबुदाणा भिजत घातलाच नाही. तर ऐन वेळेला भगरीशिवाय पर्याय नाही. तर इथे मी तेल घातलं, मिरचीचे आणि बटाट्याचे मोठे काप करून घेतले, म्हणून काढून टाकायला बरे पडतात. तर मुलं तर खातच नाहीत, बटाटा काढूनच टाकतात. उपवास मला असतो, पण फराळ सगळ्यांनाच असतो. तर इथे तेल घातलं, मिरचीचे काप घातले, बटाटे घालून घेतले आणि शेंगदाण्याचा कुट्टा घालेपर्यंत मला अख्खा शेंगदाणा घातलेला आवडतो. अख्खा शेंगदाणे घालून घेतले आणि याला मस्त फ्राय होऊ दिलं. मग स्वच्छ भगर धुवून घेतली, भगर घालून परतून घेतली आणि पाणी घातलं. पाणी लागेल तसंच घालायचं आहे, कारण एखाद्या भगरीला कमी लागतं, एखाद्या भगरीला जास्त लागतं. भगर जाड असेल तर जास्त लागतं आणि बारीक असेल तर कमी लागतं. तर ही पॅकेटची बारीक होती, तर पाणी कमी लागलेलं होतं. तर भगर होते तोपर्यंत म्हटलं चहा करून घ्यावं. मस्त अद्रकचा गरमागरम चहा घेतला आणि फराळ केला. चला, आता तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भगर खाऊन घ्या आणि चहा पिऊन घ्या. थँक्यू.